नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। युवा नेते पंकज दबडे राष्ट्रवादीची ताकद विट्यात दाखवणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे खानापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे हे कार्यकर्त्यांसह विट्यात सोमवारी मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरणार आहे। संवाद मेळाव्यामुळे विटा शहरासह खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता असल्याने या मेळाव्याचा मोठा फायदा स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला होणार आहे। तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ येणार असल्याची माहिती युवा नेते पंकज दबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना युवा नेते पंकज दबडे यांनी विटा नगरपालिकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले। स्वबळावर येणाऱ्या ह्या सर्व निवडणुका लढवण्याचे संकेत त्यांनी दिले। त्यासाठी आम्ही तशा पद्धतीने आखणी केली आहे। आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार असल्याची माहिती दबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत बोलताना युवा नेते पंकज दबडे आणि संदीप ठोंबरे च्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं, पुढची रणनीती ठरवायची, त्या संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, तसे राज्याचे सरचिटणीस प्रतापदादा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष अमित पाटील, मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राहिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 27/10/2025 रोजी माहिंद रोडला जय मल्टीपर्पज हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं खानापूर तालुका विटा नगरपालिका या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वाटणी येता, तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती घरात सर्व प्रमुखांची बैठक घेतली। त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे, कोणाला कुठं सीट पाहिजे, काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला। हा सर्व अहवाल आम्ही वरटन देणारच आहे। त्या संदर्भातील आम्ही आत्ता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व विटा नगरपालिका सर्व तुम्ही शिकायला लढा। राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी तो वाढणार नाही, मजबूत होणार नाही। यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री हसन मुश्रीफ साहेब व निशिकांतदादा यांच्याकडे आणि पक्षाकडे सर्व माहिती पाठवणार आहे। त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेलं आहे संवाद मेळाव्याचं। प्रामुख्याने तो विरोधी पक्ष नेता कोणच नाही, विरोधकाचं काम कोणच करत नाही। इथलं राजकारणात असे आहे की दोघांशी तिसरा पर्याय तयार होऊन देत नाहीत। त्यामुळे इथं आम्हाला सर्व जागा लढवायच्या आहेत, इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं, पार्ट्या वाढवायचे आहे। त्या संदर्भासाठी आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे। आम्ही सर्व सीटा लढणार आहे नगरपालिकेच्या। जे नगरपालिकेत ओबीसी महिला सीट पडलेल्या आहे त्या आमच्या 2 उमेदवार आमच्या तयार आहेत। आम्ही खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्याचबरोबर विटा नगरपालिकेची निवडणूक ही ताकदीनं आणि स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। विटा नगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निशिकांतदादा पाटील यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या 27 तारखेला या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या राज्याचे आमचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब येत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा होणार आहे। तर आज आपल्या माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की तालुक्यातील आणि परिसरातील सर्व महिला नागरिक बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येनं या संवाद मेळाव्याला आपण हजेरी लावावी। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।